नमस्कार कृषी मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं आपल्या ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर। जसं की मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यात आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲग्रिकल्चर बाय एस.आर. कांतवा या बुकमधले सगळे MCQ टॉपिक वाईज बघत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण राईस क्रॉप याविषयी संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह बघितलेले आहेत। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हीट या क्रॉपविषयी संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत। तसेच जे सुद्धा चॅनलवर नवीन आलेले आहेत त्यांना एक विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। तुम्हाला जर ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड कोणतंही मटेरियल लागत असतील, जसे की ॲग्रिकल्चरच्या PDF, ॲग्रिकल्चरच्या नोट्स, ॲग्रिकल्चरच्या जॉबविषयी अपडेट आणि डेली ॲग्रिकल्चरच्या क्विजेस तुम्हाला जर मिळवायच्या असतील तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ। फर्स्ट क्वेश्चन, द सायंटिफिक नेम ऑफ कॉमन ब्रेड व्हीट इज। पहिला ऑप्शन आहे ट्रिटिकम डायोकोकम, दुसरा आहे ट्रिटिकम ॲस्टिवम, तिसरा आहे ट्रिटिकम स्पेरोकोकम आणि चौथा आहे ट्रिटिकम स्पेल्टा। तर कधी पण लक्षात ठेवा मित्रांनो, कॉमन ब्रेड व्हीट म्हणजे तोच व्हीट जो आपण डेली कन्झ्यूम करतो। हा व्हीट 95% कल्टिवेटेड केला जातो ओव्हरऑल वर्ल्डमध्ये। तर इथे याचं सायंटिफिक नेम विचारलेलं आहे कॉमन ब्रेड व्हीटचं। याचं करेक्ट आन्सर आहे ट्रिटिकम ॲस्टिवम। तसेच ट्रिटिकम ॲस्टिवमला आपण मेक्सिकन डॉर्फ व्हीटसुद्धा म्हणतो। चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया। इंडियन डॉर्फ व्हीट बिलॉंग्स टू। पहिला ऑप्शन आहे ट्रिटिकम ड्यूरम, दुसरा आहे ट्रिटिकम ॲस्टिवम, तिसरा आहे ट्रिटिकम स्पेरोकोकम आणि चौथा आहे ट्रिटिकम स्पेल्टा। तर डॉर्फ म्हणजे काय होते, बोना किंवा ठेंगणा। तर जो इंडियन डॉर्फ व्हीट आहे त्याला आपण म्हणतो ट्रिटिकम स्पेरोकोकम। याचा करेक्ट आन्सर आहे ट्रिटिकम स्पेरोकोकम। आणि आताच बघितलं आपण ट्रिटिकम ॲस्टिवमला म्हणतो मेक्सिकन डॉर्फ व्हीट। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द पेअर विच इज नॉट करेक्टली मॅच। म्हणजे अशी पेअर सिलेक्ट करा जी मॅच नाही आहे, म्हणजे चुकीची पेअर दिलेली आहे। पहिला आहे इमर व्हीट ट्रिटिकम डायोकोकम, हे बरोबर आहे। दुसरा आहे मॅकॅरोनी ट्रिटिकम ड्यूरम, हे सुद्धा बरोबर आहे। तिसरा आहे मेक्सिकन व्हीट ट्रिटिकम ॲस्टिवम, हे सुद्धा बरोबर आहे। आणि चौथा आहे इंडियन डॉर्फ व्हीट ट्रिटिकम वल्गारे, हे चुकीचं आहे। कारण इंडियन डॉर्फ व्हीट याचा करेक्ट आन्सर आहे इंडियन डॉर्फ व्हीटचा आहे ट्रिटिकम स्पेरोकोकम, म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे चौथा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हीट इज ओरिजिनेटेड इन। पहिला ऑप्शन आहे साऊथ अमेरिका, दुसरा आहे सेंट्रल एशिया म्हणजे तुर्की, तिसरा आहे साऊथ ईस्ट एशिया आणि चौथा आहे युरोप। तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, सेंट्रल एशिया तुर्की। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, कॉमन ब्रेड व्हीट 2n = 42 इज। हा डिप्लॉइड आहे, टेट्राप्लॉइड आहे, हेक्झाप्लॉइड आहे की ट्रायप्लॉइड आहे। याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, हा हेक्झाप्लॉइड आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डॉर्फ व्हीट मेक्सिकन इज इंट्रोड्यूस इन इंडिया बाय। पहिला ऑप्शन आहे डॉक्टर नॉर्मन ई बोरलॉग, दुसरा आहे डॉक्टर MS स्वामीनाथन, तिसरा आहे डॉक्टर सुब्रमण्यन आणि चौथा आहे डॉक्टर BP पाल। तर याचा करेक्ट आन्सर आहे पहिला ऑप्शन डॉक्टर नॉर्मन ई बोरलॉग। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मॅक्झिमम एरिया अंडर व्हीट इज इन। पहिला ऑप्शन आहे इंडिया, दुसरा आहे USA, तिसरा आहे रशिया आणि चौथा आहे चायना। तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो नंबर फर्स्ट इंडिया। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच कंट्री रँक सेकंड इन व्हीट प्रोडक्शन। पहिला आहे इंडिया, दुसरा आहे USA, तिसरा आहे रशिया आणि चौथा आहे चायना। तर याच्यामधले करेक्ट आन्सर आहे मित्रांनो पहिलं इंडिया, आणि जो पहिला रँक आहे व्हीट प्रोडक्शनमध्ये तो आहे चायनाचा। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द फर्स्ट व्हीट व्हेरायटी हॅव्हिंग शॉर्ट प्लांट हाईट, लॉजिंग रेजिस्टन्स अँड हायर ग्रेन यील्ड वॉज। पहिला ऑप्शन आहे DG वुगेन, दुसरा आहे नॉरिन 10, तिसरा आहे लर्मा रोजो 64A आणि चौथा आहे सोनारा 64।
तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड, नोरिन 10. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टेम्परेचर रिक्वायर फॉर प्रॉपर ग्रेन फिलिंग ऑफ व्हीट इज. पहिला ऑप्शन आहे 20 to 25 डिग्री सेल्सिअस, दुसरा आहे 20 to 23 डिग्री सेल्सिअस, तिसरा आहे 23 to 25 डिग्री सेल्सिअस आणि चौथा आहे 16 to 20 डिग्री सेल्सिअस. तर ग्रेन फिलिंगसाठी, प्रॉपर ग्रेन फिलिंगसाठी किती टेम्परेचर लागते म्हणते व्हीटला, तर ते लागते 23 to 25 डिग्री सेल्सिअस. द इन्फ्लुरन्स ऑफ व्हीट इज नोन ॲज. पहिला ऑप्शन आहे इयर, दुसरा आहे रॅसिमे, तिसरा आहे पॅनिकल आणि चौथा आहे अंबेल. तर व्हीटचं जे इन्फ्लुरन्स राहते त्याला आपण म्हणतो इयर. तसेच पॅनिकल हे राईसचं राहते, मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द नॉर्मल सीड रेट ऑफ व्हीट इज. पहिला ऑप्शन आहे 50 kg पर हेक्टर, दुसरा आहे 75 kg पर हेक्टर, तिसरा आहे 100 kg पर हेक्टर आणि चौथा आहे 125 kg पर हेक्टर. तर जो नॉर्मल सीड रेट लागतो व्हीटला तो लागतो 100 किलोग्राम पर हेक्टर. त्याचं करेक्ट आन्सर आहे तिसरं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हीट क्रॉप यील्डिंग 50 क्विंटल्स ऑफ ग्रेन्स पर हेक्टर रिमूव्ज नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम kg पर हेक्टर रिस्पेक्टिवली. म्हणजे जे व्हीट क्रॉप 50 क्विंटलपर्यंत यील्ड देते पर हेक्टरला, ते किती टक्के नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम रिमूव्ह करते जमिनीतून. तर पहिला ऑप्शन आहे 100 ते 150 नायट्रोजन, 70 ते 80 फॉस्फरस आणि 125 ते 150 पोटॅशियम. दुसरं ऑप्शन आहे 90 ते 100 नायट्रोजन, 60 ते 70 फॉस्फरस आणि 100 ते 110 पोटॅशियम. तिसरा ऑप्शन आहे 120 नायट्रोजन, 40 फॉस्फरस आणि 80 पोटॅशियम. आणि चौथा ऑप्शन आहे 80 ते 30 नायट्रोजन आणि 40 ते 20 नायट्रोजन. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो पहिलं 100 ते 150, 70 ते 80 आणि 125 ते 150 kg पर हेक्टर रिस्पेक्टिवली. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द रिकमेंडेड डोज ऑफ नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम kg पर हेक्टर फॉर व्हीट आर. पहिला ऑप्शन आहे 80-40, दुसरा आहे 120-40, तिसरा आहे 30-20 आणि चौथा आहे 40-30. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सेकंड ऑप्शन 120 नायट्रोजन, 40 फॉस्फरस आणि 0 K2. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम कंटेंट्स ऑफ DAP आर. DAP म्हणजे होते डाय अमोनियम फॉस्फेट. डाय अमोनियम फॉस्फेटमध्ये नायट्रोजनचं, फॉस्फरसचं आणि पोटॅशियमचं कंटेंट विचारलेलं आहे इथं. पहिला ऑप्शन आहे 46-18, दुसरा आहे 18-46, तिसरा आहे 18-46 आणि चौथा आहे 46-18. तर मित्रांनो लक्षात ठेवा, DAPमध्ये जे कंटेंट राहते नायट्रोजन आणि फॉस्फरसचं ते राहते 18-46, म्हणजे 18% नायट्रोजन आणि 46% फॉस्फरस आणि पोटॅशियम राहतच नाही याच्यात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टिकले इज अ क्रॉस बिटवीन. पहिला ऑप्शन आहे क्रॉस बिटवीन व्हीट अँड राई, दुसरा आहे क्रॉस बिटवीन ओट अँड बार्ले, तिसरा ऑप्शन आहे क्रॉस बिटवीन व्हीट अँड बार्ले आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ धिस. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो पहिलं क्रॉस बिटवीन व्हीट अँड राई. ट्रिटिकले इज अ क्रॉस बिटवीन. पहिला ऑप्शन आहे क्रॉस बिटवीन व्हीट अँड राई, दुसरा आहे क्रॉस बिटवीन ओट अँड बार्ले, तिसरा ऑप्शन आहे क्रॉस बिटवीन व्हीट अँड बार्ले आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ धिस. तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो पहिला ऑप्शन क्रॉस बिटवीन व्हीट अँड राई. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ग्रीन रिव्होल्युशन हॅज बीन मोस्ट सक्सेसफुल इन. म्हणजे जे ग्रीन रिव्होल्युशन आहे ते सगळ्यात जास्त कोणत्या क्रॉपमध्ये सक्सेसफुल राहिलं आहे. पहिला ऑप्शन आहे व्हीट अँड पोटॅटो, दुसरा आहे व्हीट अँड राईस, तिसरा आहे टी अँड कॉफी, चौथा आहे बार्ले अँड राईस. तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की हे व्हीट अँड राईसमध्ये सगळ्यात जास्त सक्सेसफुल राहिलं. आणि जे फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन आहे ते आहे नॉर्मनी बोरलॉग आणि जे फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन आहे भारतातले ते आहे डॉक्टर MS स्वामीनाथन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन,
At pH 4.0 the predominant ionic form of phosphorus present is. इथे विचारलेलं आहे जेव्हा pH 4 राहते तेव्हा फॉस्फरस कोणत्या आयोनिक फॉर्ममध्ये प्रेझेंट राहते. तर पहिला ऑप्शन आहे HPO4, दुसरा आहे H2PO4-, तिसरा आहे PO4-3 आणि चौथा आहे नन ऑफ दिस. तर याचा करेक्ट आन्सर आहे H2O4. At pH 4.0 the predominant ionic form of phosphorus present is. म्हणजे जेव्हा pH 4 राहते तेव्हा फॉस्फरस कोणत्या आयोनिक फॉर्ममध्ये प्रेझेंट राहते म्हणते. पहिला ऑप्शन आहे HPO4, दुसरा आहे H2PO4-, तिसरा आहे PO4-3 आणि चौथा आहे नन ऑफ दिस. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन H2PO4-. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. फर्स्ट इरिगेशन टू द व्हीट क्रॉप शुड बी गिवन ॲट. पहिला ऑप्शन आहे CRI स्टेज, दुसरा आहे टिलरिंग स्टेज, तिसरा आहे जॉईंटिंग स्टेज आणि चौथा आहे डफ स्टेज. तर याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं CRI स्टेज म्हणजे क्राऊन रूट इनिशिएशन स्टेज. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. फॅलरिस मायनर इन व्हीट कॅन बी कंट्रोल बाय यूजिंग. पहिला ऑप्शन आहे 2,4-D, दुसरा आहे आयसोप्रोट्युरॉन, तिसरा आहे ॲट्राझिन आणि चौथा आहे ग्रॅमॅक्झोन. तर याचं करेक्ट आन्सर आहे जे फॅलरिस मायनर राहते व्हीटमध्ये त्याला कंट्रोल केल्या जाते आयसोप्रोट्युरॉन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. टेस्ट वेट ऑफ फॅलरिस मायनर इज. पहिला ऑप्शन आहे 2 ग्राम, दुसरा आहे 4 ग्राम, तिसरा आहे 22 ग्राम आणि चौथा आहे 40 ग्राम. तर आपल्याला माहीतच आहे टेस्ट वेट म्हणजे होते 1000 दाण्यांचं वजन आणि सीड इंडेक्स म्हणजे होते 100 दाण्याचं वजन. तर याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं 2 ग्रॅम. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. फॅलरिस मायनर बिलॉंग्स टू द फॅमिली. पहिला ऑप्शन आहे सायपरासिये, दुसरा आहे ग्रॅमिनिये, तिसरा आहे सोलॅनासिये आणि चौथा आहे मॅल्वॅसिये. तर याचं करेक्ट आन्सर आहे ग्रॅमिनिये म्हणजे ग्रॅमिनिये किंवा पोएसिये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. डायरेक्टोरेट ऑफ व्हीट रिसर्च इज लोकेटेड ॲट. पहिला ऑप्शन आहे हैदराबाद, दुसरा आहे न्यू दिल्ली, तिसरा आहे कर्नाल आणि चौथा आहे बिकानेर. म्हणजे जे डायरेक्टोरेट ऑफ व्हीट रिसर्च हे कुठे आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 कर्नाल. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हीट या क्रॉपविषयी संपूर्ण MCQ बघितलेले आहेत. तसेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शुगरकेन या क्रॉपविषयी सगळे MCQ पाहणार आहेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲग्रिकल्चर या बुकमधून. म्हणून मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.